आंबेडकरांचा विजय असो. भाऊ इकडे बघा. एक मिनिट. चला. जिंतूर नगर परिषद मध्ये आज जो पदग्रहणाचा जो आज कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमानिमित्त एवढं सांगू इच्छितो की जिंतूर शहरातल्या तुमच्या सर्वसामान्य सर्व ईश्वरूपी जनतेनं जो माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासात पात्र राहील आणि यावर त्यांची सेवा करेल, एवढंच या कार्यक्रमात सांगू इच्छितो. जिंतूर शहराचे नागरिकांनी आपल्याला 2 वेळा नगराध्यक्ष केले. आणि कारण त्यांनी आज त्यांचं आशीर्वचन आपल्याला 2 टर्मला भेटले आणि खरोखरच त्यांचे मनापासून धन्यवाद म्हणावं लागेल. कारण त्यांनी मला माझ्या कामाची पावती देऊन मला 2 टर्म विश्वास टाकला. जिंतूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून सन्मान्य प्रतापरावजी देशमुख साहेब यांची आज त्यांनी पदग्रहण समारंभ आज ग्रहण समारंभाच्या माध्यमातून त्यांनी आज चार्ज घेतला आणि जिंतूर नागरिकांनी जो सर्वच भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि 16 नगरसेवकांवर जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला आम्ही सर्वच आदरणीय नगराध्यक्ष साहेब असो, आम्ही असो, सर्व आमचे सर्व नगरपालिकेतील आमचे 16 नगरसेवक आणि प्रभागात जे आमच्या सोबत उभे राहिले, जे पडले, ते सुद्धा सर्वच आम्ही त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी जिंतूर नगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यांचे पण सर्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन, त्याच्या सूचना याचा आदर करून चांगल्यात चांगलं काम जे आदरणीय पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या दिदी साहेब यांची जी संकल्पना आहे की स्वच्छ जिंतूर सुंदर जिंतूर, याच्यासाठी आम्हाला एक खूप मोठी जमीची बाजू जर म्हणलं तर आपलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदी साहेबांच्या माध्यमातून असो, महाराष्ट्र राज्यामध्ये देशाचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असो आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला नगरपालिकेला खूप मोठं पाठबळ या ठिकाणी राहणार आहे. ज्या चांगल्या गोष्टी दिदीने जिंतूर शहराची सुद्धा ब्लूप्रिंट तयार केलेली, मागे अध्यक्ष साहेबांनी आम्ही सुद्धा त्या माध्यमातून कामकाज या ठिकाणी सुरू केलं. कारण दिदींनी जे विजन होतं दिदींचं की चांगल्या शहरासाठी चांगली कल्पना त्यांच्या माध्यमातून म्हणजे आताच अध्यक्ष साहेबांनी आपल्या भाषणामध्ये मनोगतामध्ये ते सर्व व्यक्त केलं आणि त्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जिंतूर शहरवासियांना मी या ठिकाणी खूप मनापासून त्यांचे आभार मानतो. सर्वच हिंदू, मुस्लिम, सर्व बौद्ध समाजाने, सर्वच समाजाने, सर्वच घटकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला, आम्हाला जे आशीर्वाद दिले, त्या माध्यमातून या ठिकाणी मी या ठिकाणी ऋण व्यक्त करून त्यांच्या ऋणामध्ये मी राहून त्यांची जी सेवा आम्हाला सर्वांना करण्याची संधी दिली, त्यासाठी आम्ही सर्व तत्पर राहू याच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.